जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक खुर्द या गावामध्ये आज सायंकाळी बिबट्याने 2 व्यक्तींवर हल्ला चढवलेला असून जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मध्ये या दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की वन विभागाचे कर्मचारी, गावकरी, तरुण या ठिकाणी आलेले आहेत। आपण माहिती घेऊया। ते बोलायच्या मध्ये स्थिती आहे का? कुठे आहेत ती? तर हे जे तरुण आहेत की ज्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवलेला होता, तुमचं नाव सांगा? अथर्व विजय बांगर। अथर्व विजय बांगर, वय किती? 20। आणि राहिला शिरोली खुर्द। आणि दुसऱ्यांच्या गुडघ्याला दुखापत झालेली दिसते। तुमचं नाव सांगा? सतीश भीमसिंग आहे। मोठ्याने बोला। सतीश भीमसिंग आहे। राहिला शिरोली। वय किती? 30। तर आता ही घटना घडली कशी? मी शेतून घरच्या दिशेने चाललो होतो। आत्तीन मी होतो रस्त्याने चालताना बाजूला पाट आहे, जाता जाता मी चाललो होतो, डायरेक्ट बिबट्यानी गाडी हलवली। तुम्ही चालत होते? हो। तुमच्या सोबत कोण होतं? आत्ती होती। मागे बसलो? हो, आत्या होत्या। काय झालं सांग? चाललो होतो, डायरेक्ट त्यांनी झेप टाकली अंगावर, ओरडायला लागलो, गाडी व्हायबल झाली, माग लागलेलं लय वेळ। म्हणजे तुम्ही पुढे गाडी पळवत होते? हो, तरी माग येत होता तो। मी माग बघितलं ओढून येतोय का, काही झालं का, तो माग येत होता लय वेळ। पडले नाही तुम्ही? नाही पडली, गाडी व्हायबल झालती फक्त। तसंच तुम्ही जीव वाचवत पळत हो, होते? ओरडत ओरडत। बरं, मग पुढं लागलाय पाहता इथं का? हो। इथं आपण जर बारकाईने पहा, आता मी हे थोडस हे केलेलं आहे, इथं पॅन्ट फाटली का फाडली? त्यांनीच फाडली। बिबट्याने फाडली म्हणजे पंजा मारून। हो। आणि हा या ठिकाणी जखमी झालेला आहे। जर तू जर गाडीवरून जर पडला असता खाली हो, तर आत्याला नाही तर मला धरलंच असतं त्यांनी, कारण की लय मोठा होता। खूप मोठा हो। होता। किती दिवसापासून बिबट्याचा वावर आहे तिथं? त्याला वर्ष झाले लय, पर आधी तर लय होता। आणि किती वाजता घटना घडली ही? आता ही 7:45-8च्या दरम्यान। 7:45 वाजता? हो। काय अंधार आहे का सगळं तिथं पाटा? हो, तिथं घर नव्हतं कुठं, घर बिर नाही तिथं। मग मी वेगात तिकडे गेलो एका घरात, मग तिकडे जाऊन थांबलो। घरामध्ये घुसला? हो। बिबट्या मागे लागलाय? हो। चला, फक्त पाहायलाच आहे। आता बघा, आता दुसरे तुम्ही जी मगाशी नाव सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? सतीश भीमसिंग आहे। हा आहे साहेब, काय झालं सांगा? बोला बोला बोला। मी घरून किराणा आणण्यासाठी पांगरी माथ्यावर चाललो होतो, तर तो अचानक पुढं बिबट्या 10 ते 15 फुटाच्या अंतरावर दिसला मला। तो दिसल्यामुळं मी गाडी त्याच्या पुढे नेऊन पडलोय। असा गाडी घसरली, मला लागलं इथं पायाला, इथं पाय सुजलाय। वायबल झाली गाडी तुमची? गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे गाडी व्हायबल झाली। घाबरल्यामुळं मी तो गाडी पडल्याबरोबर तो बिबट्या माझ्यावरती चाल करायला लागला। म्हणजे काय म्हणतात, खाली जी पायाला जखम झाली कशामुळे झाली? ही पडल्यामुळं, गाडी पडल्यामुळं मी पडलोय तिथं लागलो। बिबट्याच्या समोरच पडले? हा, बिबट्या माझ्यावर धावून येत होता। मी जे ओरडायला चालू केलं की 5 ते 10 मिनिटं मी मोठ्या मोठ्यानं ओरडत होतो। बिबट्या तिथंच होता का पळून गेला? बिबट्या तिथंच होता। पहिला माझ्यावरती हल्ला झाला तिथंच होता बिबट्या। मी जरा साईडला होऊन गेलो तर यांची गाडी जवळ न गेली तर यांच्या गाडीच्या मागे लागलाय। म्हणजे तुमचं एट अ टाइम झालंय का? हा, एका टाइम झाला। आणि जर यांची गाडी नसती तर बिबट्याने तुम्हाला? मला धरला तर मी एकलाच होतो तिथं। किती मोठा बिबट्या आहे? बिबट्या तोंड एवढं असं बघितलंय फक्त मी तिथं, मोठा नाही दिसला मला। भीतीने तर अक्षरशः गाळून उठाली. भीतीनं पार तिथं काय सांगायचं, मृत्यू पाहिला तुम्ही? मृत्यू समक्ष पाहिलाय मी असं म्हणायचं। आता परत रात्रीचा घराच्या बाहेर जाणं हे चुकीचं आहे। मी तर जाणारच नाही। 6च्या नंतर आपलं घरी कडी लावून बसणे, काही होऊ दे आता तिकडं चालल, आता ते पण चालल। मी मृत्यू समक्ष पाहिलाय डोळ्यानं। काय सांगणार तुम्ही? आव्हान काय करणार वन विभागाला? आता काय सांगणार त्यांना? सांगू कदरलोय तर अजून काय सांगणार त्यांना? ते काय करतील, पिंजरे लावतील, पकडतील, तर हाती लागला तर पकडतील, इथून धरला तिकडे नेऊन सोडतील, दुसरं काय करणार? काय नाव मिसळ ना, हे जरा बोलता का थोडस? काय नक्की आता काय करायचं? पाहिलं तर थोडक्यात जीव वाचले त्यांची? आपला स्टाफ पोहोचलेला आहे पुढं आणि पिंजरा लावायचं सुद्धा काम चालू आहे।
आता तो बिबट्या काय करतोय, एका माणसावर हल्ला करतोय. बरोबर. आता काय करायचं? आता आपण त्याला तात्काळ 24 तासाच्या आत जेरबंद करण्याचा प्रयत्न करणार 100%, आणि तो जेरबंद होणार आम्हाला खात्री आहे. हो. बरं, मग आता किती बिबटे आहेत त्या परिसरात, काय तुम्हाला एक्झॅक्ट मला तिथलं सांगता येणार नाही, कारण तो एरिया माझ्याकडे नाही, परंतु आमचा स्टाफ पुढे गेलेला आहे आणि पिंजरा लावायचं देखील काम चालू आहे सध्या. आता ह्यांच्यावर जे उपचार होते ते कुणाच्या खर्चाने? ही शासकीयच. शासकीय निधीतून शासकीय, होते, हो. म्हणजे वन विभाग खर्च करेल. हो. बरं, मग आता त्या ठिकाणी बिबटे वगैरे संख्या किती आहे हे तुम्हाला माहिती आहे? एक्झॅक्ट नाही सांगता येणार. आता हे जे बिबटे काय कालावधीपूर्वी पकडले होते, 50 बिबटे आपण पाठवले वंताराला. आता किती बिबटे माणिकडोल आहे का ते पण सोडले? माणिकडोळ सध्या 150+ बिबटे आहेत. ते कोंडूनच आहे का अजून? हो, कोंडून आहेत. बाहेर इतर तर सोडले नाही. नाही, एक नाही सोडलं, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो, काय अडचण नाही. काल उच्चिलला सुद्धा एक घटना घडलेली होती. वाघाने घराजवळ येऊन हल्ला केला, एक कुत्रा मारला, दहशत माजवली. काही कल्पना आहे त्याची तुम्हाला? नाही सांगता यायचं, पण पिंजरा गेलेत आमच्याकडून, मुख्यालयाकडून. तर हा जो झालेला हा ह्युमन अटॅक झालेला आहे, त्याच्यामुळं काळजी घेण्यासाठी तो लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावा ही अपेक्षा आहे. आणि आमच्या गावात कमीत कमी 3 ते 4 बिबट्यांचा वावर असू शकतो, खात्रीशी सांगू शकतो अजून आम्ही. आहे. पण ते बिबटे काही सापडत नाही पिंजऱ्यात. बिबटे पिंजरे आता मला नाही वाटत आपल्या गावात पिंजरे लावलेले आहेत. तिथं घटना निदर्शनास आलेल्या आहेत. आता गावच्या प्रतीने त्याची कल्पना वनात का दिलती का याची कल्पना नाही, पण आमच्या त्या विभागामध्ये पिंजरा नाहीये. आता हा फर्स्ट टाइम मला वाटतं अटॅक झाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करून पिंजरे लावायसाठी त्यांनी हे केलेलं आहे. पण आता आपण वन अधिकारी आहेत ते त्यांना विचारलं का ते म्हणाले की ऑलरेडी पिंजरे लावलेले नाहीये सर. पिंजरे असतील तर कुठे असं त्यांनी कल्पना द्यावी. ते म्हणतात का माहितच नाही पिंजरे लावले. आम्ही 10-12 दिवसापूर्वी ते पेट्रोलिंगला गेलो होतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी ड्रोननी पाणी केली आणि त्या ठिकाणी पिंजरे लावले होते. मी गावातील जे मंडळी आहेत त्यांना मी तुम्हाला बोलून दाखवू शकतो कुठे लावले होते, काय केलं होतं. मग तुम्हाला माहिती नाही, माहिती नसेल तर ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काय नाव त्यांचं? सचिन तोरवे. नाही, पण ते शिरोली बुद्रुक आहे. हा जो प्रकार घडला शिरोली खुर्द तिथलं सांगता नाही यायचं, मी शिरोली बुद्रुक मध्ये. नाही, आमची ही जी घटना घडली ही शिरोली खुर्दमध्ये. खुर्दमध्ये आम्ही जी माझ्या drone ने पाहणी माहितीनुसार केली, तर नाहीये कुठे. ती हा शिरोली बुद्रुक मध्ये केली. मला ड्रोन तिकडलं मध्ये आढळले का बिबटे? हो, आढळले होते. किती आढळले? 2 आढळले होते आणि त्या ठिकाणी पिंजरे सुद्धा ऍक्टिव्ह होते, म्हणजे असं भक्ष्यासह. मुलं शाळेत जातात त्याच्यामुळं हे फार गरजेचं आहे. आणि आता दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या निदर्शनात आला की बिबट्या दिसला, त्याच्यामुळे तिथं लाईटीची व्यवस्था करणं हे फार गरजेचं आहे. आणि आता ही घटना घडली, तर ही घटना घडल्यापासून काही अंतरावरतीच मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत. जसं पाटील वस्तीमध्ये एका बाळाला उचलून नेलं, त्याच्यानंतर ठाकर वस्तीमध्ये पांगरे मातीच दिलं. हे डिस्टन्स जास्त नाही, अर्धा किलोमीटरचं डिस्टन्स आहे. त्याच्यावाडीमध्ये सुद्धा ते मुलगा उचलून नेला नाही का पोरे साहेब, अर्धा किलोमीटर मारली. त्या ह्या स्पॉटपासून अर्धा किलोमीटरच्या या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. शिरोलीची बिबट्याची बातमी आता तुम्ही पाहिली. मगाशीच मी हे सांगणार होतो. हो का, माग बी बातमी केली आहेत. हे जुन्नर ग्रामीण रुग्णालय आहे. आता ही गाडीची लाईट माझ्या चालू आहे म्हणून काय हे नाही. आता मी बंद करतो. हे बघा, ही अशी परिस्थिती आहे. इथं काही दिसाना लाईट सुद्धा या प्रशासनाला, या नगर परिषद किंवा ज्याच्या अंडर खाली हा जो भाग आहे त्यांना लावता येत नाही. काय दळबद्रीपणा आहे हो. सर्वसामान्य लोक येतात इथं, काही इथं श्रीमंत लोक नाही आहेत, ते जातात खाजगी हॉस्पिटलमध्ये. परंतु जे सर्वसामान्य लोकांनी कुठून जायचं? इथं इतके अंधार आहे, जसं काय इथं काहीतरी मशानभूमी आहे का काय, अशी परिस्थिती आहे. आता इथं लोक राहत आहेत म्हणून काहीतरी उजेड आपल्याला दिसतोय. आणि किती खर्च येणार आहे लाईटी लावल्याने? हा, हे बघा, अशी सिस्टम आहे इथं. कसं काय लोकांनी रात्रीचं यायचं या ठिकाणी, असा प्रश्न आपल्याला पडतोय. संबंधितांनी दखल घ्यावी बुवा. जे कोणी स्वतःला हे जे निवडणूक आली का दारोदारी हिंडणारी जी लोक आहेत त्यांनी स्वतःला मात्र काहीतरी दखल घ्यावी आणि या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी.